नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तेजस्विनी उपाध्ये आज आलेले आहे भारतीय हवामान विभाग पुणे येथे. शेतकरी बंधूंनो, आता आज 24 तारीख आहे, तरी देखील पावसाच्या प्रतीक्षेतच आपण वाट बघतोय आणि गेल्या जूनमध्ये आपण पाहिलं की कारक पाऊस आपल्याला मिळाला नव्हता. परंतु जुलैच्या पावसाने सर्व शेतकरी बांधवांना असं जाणवलं की यावेळेस समाधानकारकच पाऊस होणार आहे. बऱ्याच बऱ्याच जागतिक असेल किंवा भारतीय हवामान विभागाने असेल की कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. कारण त्याच्या मागचं कारण होतं की अल्निनो. परंतु जुलैच्या पावसाने ती पूर्ण परिस्थिती बदलली असं जाणवलं आपल्याला. परंतु ऑगस्टमध्ये आता 24 तारीख होऊन गेली देखील सुद्धा पाऊस पडलेला नाही. तर तोच अंदाज जाणून घेण्यासाठी आपण आज भारतीय हवामान विभागात आलेलो आहेत. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर एस.डी. सानप सर, शास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग. नमस्कार सर. नमस्कार. जसं आता मी म्हणाले की जून टू ऑगस्ट आता जो पाऊस पडलेला आहे, तर तो काय परिस्थिती आणि कारण जुलैचा पाऊस समाधानकारक होता, पण ऑगस्टमध्ये अजून 24 तारीख होऊन गेली तरी सुद्धा पाऊस पडलेला नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? जसं तुम्ही म्हणालात, की जूनमध्ये पाऊस जवळ-जवळ नव्हताच बऱ्याच बरोबर. महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी. जुलैमध्ये 2 ते 3 चांगले स्पेल झाले आणि स्पेशली ते पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, पुणे, रायगड, त्यानंतर कोकण किनारपट्टीतील रायगड आणि पालघर या ठिकाणी जास्त पाऊस झालेला आपल्याला दिसून झाला. विशेष म्हणजे कॅचमेंट एरियामध्ये जास्त पाऊस झाला आणि त्यामुळे धरणांची स्थिती चांगली झाली. त्यानंतर 13-14 जुलै नंतरचा जो स्पेल होता तो त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा चांगले समाधानकारक पाऊस झालेला आपल्याला दिसून आला आणि त्यामुळे लोकांनी पेरणी केली आणि पिकं चांगली आली होती. आता जर आपण बघितलं तर पावसाचं प्रमाण जर बघितलं 1 जून ते आतापर्यंतचं जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील काही ठिकाणी जे हे ब्लू शेड्स आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकतो की पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त आहे. ज्यामध्ये नाशिक, पुणे, सातारा, त्यानंतर पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग हे सगळे डिस्ट्रिक्ट्स येतात आणि त्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे या ठिकाणी सुद्धा पावसाची तूट आहे. परंतु ते रेंजमध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी ग्रीन कलर दिला गेलेला आहे. विशेष म्हणजे तळकोकणातील सिंधुदुर्ग इथे सुद्धा पावसाची जी तूट आहे ती 34% आहे. त्यानंतर सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, हिंगोली, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या सर्वच डिस्ट्रिक्ट्समध्ये आपण बघू शकतो की पाऊस हा सरासरीपेक्षा कमी आहे. हे जे आकडेवारी आहे ही 1 जून ते आतापर्यंतची जी आहे. आता आपण जर ऑगस्टची जर परिस्थिती बघितली की ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कशा प्रकारे झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, तर ती परिस्थिती थोडीशी अजून गंभीर आहे असं दिसतंय. आपण जर इथं बघितलं तर हे पिवळे आणि रेड कलर्स आहेत ते असे दर्शवतात की पावसाचं जे प्रमाण आहे ते सरासरीपेक्षा खूप कमी आहे. पिवळं म्हणजे 60% जास्त कमी पावसाची तूट त्या ठिकाणी आहे आणि रेड कलर्स म्हणजे 20 ते 30% कमी पाऊस झालेला दिसून येतो. इथं जर आपण उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे डिस्ट्रिक्ट सोडले, इथे सुद्धा पाऊस कमीच आहे. हे डिस्ट्रिक्ट सोडले आणि कोल्हापूर जर सोडलं तर आणि साताऱ्यामध्ये जे आहे काठमाथ्यांमुळे पावसाचं प्रमाण जास्त दिसतंय. अदरवाईज तिथे सुद्धा पाऊस कमीच आहे. तर हे एवढे 2-3 जर डिस्ट्रिक्ट सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमीच आहे. एकदम डिटेलमध्ये सांगायचं झालं तर बीडमध्ये -91% इतकी पावसाची तूट आहे. अहिल्यानगरमध्ये ती -71% आहे. त्यानंतर जालना 71 आणि सर्वच आपण म्हणू शकतो की मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये किंवा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट ही 20 ते 30% जास्त आहे आणि काही डिस्ट्रिक्ट्समध्ये ती 60 ते 70%पेक्षाही जास्त आपल्याला दिसून येते. आणि ऑगस्टचं जर पूर्ण हे बघितलं आतापर्यंतचं जर महाराष्ट्राची पावसाची तूट बघितली तर ती जवळ-जवळ 42 ते 45% आहे. बरोबर सर. आणि तुम्ही म्हणालात की जास्त विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ही तूट जास्त आहे. बरोबर. तर त्याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले नाही का अल्निनोचा इफेक्ट म्हणावा लागेल हा? जनरली जसं आपण दरवेळी सांगत आलेलो आहोत, की ज्यावेळी एल निनो सक्रिय असतो, अशा वेळी महाराष्ट्रातलं जे पावसाचं डिस्ट्रिब्युशन आहे किंवा ते पूर्ण देशातलं जरी आपण घेतलं, तर ते असमान असतं. काही ठिकाणी जास्त पाऊस पडताना दिसतो, काही ठिकाणी पावसाचं जे वितरण आहे किंवा प्रमाण आहे ते कमी असतं
त्याचंच एकदम इंटरेस्टिंग एक्झाम्पल म्हणजे जुलैचा पाऊस. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस झाला, गुजरातमध्ये चांगला पाऊस झाला, परंतु मराठवाडा, विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण काहीसं कमी होतं आणि ऑगस्टमध्ये आपण बघितलं की मोठी उघडीप पावसाने घेतलेली आहे. आणि आत्ता ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण कमी असण्याची कारणं म्हणजे की एकतर एल निनो ऑलरेडी सक्रिय आहे आणि दुसरं म्हणजे ज्या काही सिस्टम बनत आहेत किंवा कमी दाबाचे क्षेत्र बनत आहेत ते नॉर्थ वेस्टवर्ड किंवा उत्तर पश्चिम दिशेने पुढे जात आहेत आणि त्यामुळं उत्तर छत्तीसगड असेल, झारखंड, त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिसा ह्या रिजनमध्ये जास्त पाऊस पडतोय आणि सेंट्रल इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडताना आपल्याला दिसतो. बरोबर. सर, आपण ह्या आपल्या चर्चेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना नेहमी आवाहन करतो, की भारतीय हवामान विभागाच्या वेबसाईटला जे 5 दिवसाचे हवामान अंदाज आहेत, त्याचीच माहिती घेऊन तुम्ही नियोजन करावे. पण आत्ताच आपण स्वयंघोषित हवामान तज्ञ असे बरेच म्हणतात, की ह्या महिना अखेरीस म्हणजे हे 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर त्याबद्दल आपण अंदाज काय सांगताल सर? येणाऱ्या 5 दिवसांचा अंदाज आपण जर बघितला आज दिलेला जो अंदाज आहे त्यानुसार पूर्व विदर्भामधील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये ज्यामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या ठिकाणी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यानंतर विदर्भातील अजून काही जिल्हे ज्यामध्ये यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि मराठवाड्यातील परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली ह्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्याचे जे घाटमाथे आहेत किंवा साताऱ्याचे घाटमाथे आहेत तिथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. इतरत्र सर्व ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तो सर्वदूर नसेल. काही डिस्ट्रिक्ट्समध्ये पडू शकतो, काही ठिकाणी पडू शकतो. तो सर्वदूर नसण्याची शक्यता आहे किंवा मुसळधार पाऊस सर्वदूर नसण्याची शक्यता आहे. उद्याचं जर आपण बघितलं तर पूर्व विदर्भातील एखाद 2 डिस्ट्रिक्ट ज्यामध्ये गोंदिया आणि गडचिरोली जर सोडलं तर इतर ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन किंवा तो सर्वदूर नसेल. काही डिस्ट्रिक्ट्समध्ये पडू शकतो, काही ठिकाणी पडण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यानंतर पुणे, सातारा आणि कोल्हापूरचे जे घाटमाथे आहेत तिथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो आणि बुधवार, गुरुवार नंतर आपण बघितलं तर पावसाचं प्रमाण अजून कमी होताना दिसतंय आणि ते सर्वदूर नसणार आहे. तुरळक ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बरोबर. सर, आता हा ऑगस्ट आता म्हणजे 4-5 दिवसात आता हा संपेलच महिना. बरोबर. हां. तर सप्टेंबर महिन्याचं पावसाचं प्रमाण कसं असेल? आत्ताच आपण ते तर ह्या महिन्याअखेरीस येईलच, परंतु ह्या महिन्याच्या सुरुवातीस म्हणजे ऑगस्टच्या सुरुवातीला भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचा एकत्रित अंदाज दिला होता आणि त्यानुसार सप्टेंबरमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमीच असण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे. ओके. आणि आता शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश देताल? आत्ता येणारे 3 ते 4 दिवस पूर्व विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे. इतर ठिकाणी पाऊस हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच असण्याची शक्यता आहे. आणि अजून एक महत्त्वाचं संदेश म्हणजे की जे स्वयंघोषित हवामान तज्ञ आहेत त्यांच्यापासून माझ्या मते दूर राहणं गरजेचं आहे. कारण ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत की यावर्षी एल निनो नाही आहे किंवा ओढे नाले वाहतील किंवा पूर्ण नद्या भरून वाहतील. तर जसं आपण सांगितलं होतं, की पावसाचं डिस्ट्रिब्युशन कमी जास्त प्रमाणात असतं. परंतु जुलैमध्ये आपण पाऊस बघितला, आता ऑगस्टमध्ये पाऊस नाही आहे आणि एल निनोचा प्रभाव ऑलरेडी जाणवतोय. त्यामुळं मला असं वाटतं, की अशा जे काही सांगितलं जातं किंवा लोकांची दिशाभूल केली जाते, त्यापासून दूर राहणं गरजेचं आहे आणि IMDचा जो फोरकास्ट दिला जातो त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जे काही अंदाज दिले जातात ॲक्चुअली बघितलं तर जे काही हवामानाचे जे अंदाज आहेत, त्याचे जे मॉडेल्स आहेत, ते पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहेत आणि त्यामुळं तुम्ही स्वतःसुद्धा ते वेबसाईटवर जाऊन बघू शकता, की कशा प्रकारचं चा अंदाज दिला गेलेला आहे. त्यामुळं काही नॉलेज नसताना सुद्धा तुम्ही बघू शकता, की पावसाची स्थिती काय आहे. परंतु मॉडेल जे काही सांगतंय ते दरवेळेस बरोबर असेल असं नाही. भारतीय हवामान विभागामध्ये त्याचं पूर्ण अनालिसिस केलं जातं, त्याच्यानंतर चार्ट अनालिसिस केलं जातं आणि मग डिसाईड केलं जातं, की पाऊस पडण्याचे चान्सेस किती आहेत. त्यामुळं मॉडेल फोरकास्ट हे पूर्ण सत्य असू शकत नाही आणि बरेच लोकं त्यालाच घेऊन अंदाज देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होताना आपल्याला दिसतंय. तर माझ्या मते दे शुड मतलब ते ह्या गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे. सर, आणि आता आपण बघितलं, तुम्ही मगाशी दाखवल्याप्रमाणे मॅप तो एकदा ओपन करता का? येस, येस. आत्ताचा. हां.
तर आपण जुलैच्या पावसामुळे तुम्ही म्हटल्याप्रमाणे पालघर असेल किंवा मुंबई असेल आणि नाशिक आणि पुणे ह्याच्यामुळं पूर्ण धरणाची परिस्थिती आपली सुधारली होती. बरोबर. त्यामुळं सर्वांना असा संभ्रम झाला होता, की धरणाची परिस्थिती चांगली त्यामुळे यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. पण शेतीच्या दृष्टीने हा तुम्ही म्हणल्याप्रमाणे असमान वितरण. वितरण आहे. तर आता जो राहिलेला आहे तर उर्वरित म्हणजे जास्त पिवळं तुम्ही कलर सांगितला, की तिथं जास्त तूट आहे. बरोबर. तर विदर्भ आणि मराठवाड्यातली तूट भरून निघू शकते का येणाऱ्या काही दिवसात? चान्सेस कमी वाटतात कारण ऑगस्टमध्ये आता जसं बीडमध्ये बघितलं आपण की 91% तूट आहे. म्हणजेच फक्त 9% इतकाच पाऊस ऑगस्टमध्ये तिथं पडलेला आहे आणि सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचे चान्सेस आहेत. याचा अर्थ असा नाही की पाऊस पडणार नाही, परंतु तूट ही कायम राहण्याचे चान्सेस आहेत. पण असमान डिस्ट्रिब्युशन असू शकतं आणि अजून सप्टेंबर महिना पूर्ण जायचा आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये ते आपल्याला त्याची स्थिती कळेलच. पण जसं तुम्ही म्हणालात, की पावसाचं डिस्ट्रिब्युशन कमी असमान आहे. त्यामुळं जरी जुलैच्या पावसावर जी काही पेरणी केली गेली होती, तर या खंडामुळे नक्कीच पिकांचं नुकसान झालेलं आपण बघतोय. आणि ते तर काय पाऊस नंतर जरी झाला, तर ते भरून निघणं डिफिकल्टच राहील. तर अशी परिस्थिती जनरली एल निनो वर्षांमध्ये आपल्याला दिसून येते. बरोबर. आणि सर आत्ताच अंदाजानुसार की एल निनो अजून प्रभावी होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं तापमान पण पुढच्या महिन्यात वाढण्याची शक्यता आहे असं आपण अंदाजामध्ये बघितलं. तर त्याचा कितपत परिणाम होऊ शकतो शेतीवरती? नक्कीच. ज्यावेळी पिकं वाढत असतात आणि पावसाचं प्रमाण कमी असतं आणि ॲट द सेम टाईम क्लिअर स्काईज असतात किंवा निरभ्र आकाश असतं, तर अशा वेळी सूर्यप्रकाश अजून तीव्रतेने येतो आणि त्याचा इम्पॅक्ट पिकांवर होऊ शकतो नक्की. तर सर तुम्ही मगाशी म्हणाला की शेतकऱ्यांनी तुमच्या वेबसाईटला जाऊन अंदाज बघायचे. ते एकदा फक्त दाखवता का कुठे अंदाज येस, बघायचे नक्कीच. आहेत सर? तर तुम्ही IMD मी सुरुवाती Googleला जा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सर्च इंजिनमध्ये Googleला समजा गेलात, तर तिथे जस्ट टाइप करा IMD मुंबई आणि IMD मुंबईवर क्लिक केलं. IMD मुंबई आमचं रिजनल ऑफिस आहे, जे की पूर्ण महाराष्ट्रासाठी अंदाज देतं. तर इथं मौसम पूर्वानुमान आहे आणि जिल्हा मौसम पूर्वानुमानवर जर क्लिक केलं, तर तुमच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी कशा प्रकारची स्थिती आहे हे सांगितलं गेलेलं आहे. तर आपण इथं बघू शकता की डिस्ट्रिक्ट वाईज वॉर्निंग ज्या आहेत त्या दिल्या जातात. त्याचबरोबर तुम्ही थोडंसं माहिती असेल तुम्हाला तर तुम्ही उपग्रह याच्यावर क्लिक करा आणि इथे कुठेही क्लिक केलं समजा विजिबल इमेजरीवर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला हे पिक्चर दिसेल आणि यावरून थोडंसं झूम केलं तर महाराष्ट्र रिजनवर कोणत्या ठिकाणी ढगांची निर्मिती कशा प्रकारची आहे किंवा डिस्ट्रिब्युशन कसं आहे हे तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर अजून काही माहिती पाहिजे असेल की मागील 24 तासांमध्ये पाऊस कसा होता, कसा राहिला, तर हे तुम्ही इथे मौसम अवलोकनमध्ये जाऊन दैनिक जर क्लिक केलं तर त्यामध्ये सुद्धा बघू शकता की तापमान कसं होतं, रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशी होती, पाऊस कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे झालेला आहे. ही सर्व माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईटवर बघू शकता आणि अजून बऱ्याच गोष्टी यामध्ये आहेत ज्या तुम्ही बघू शकता. बरोबर. धन्यवाद सर. आज थँक अतिशय उपयुक्त अशी शेतकरी बांधवांना माहिती दिली. तर शेतकरी बांधवांना मी हेच आवाहन करेल, की कोणीही म्हणजे जे स्वयंघोषित हवामान तज्ञ आहेत, ज्यांचे व्हिडिओ आपण सर्व YouTubeवर फिरत आहेत, तर सर्वांनी हीच विनंती आहे, की सरांनी सांगितल्याप्रमाणे IMDच्या वेबसाईटवर जाऊनच तुम्ही अंदाज घ्यावेत आणि त्याच्याप्रमाणे नियोजन करावेत, जेणेकरून तुमची दिशाभूल होणार नाही. अशीच तुम्हाला शेती उपयुक्त अशी माहिती मिळण्यासाठी कृषी कॅपच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.